आळती इथल्या मदरशामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दुसऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आलाय। ही घटना अत्यंत चिंताजनक असून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मदरशांची चौकशी करून चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भात कारवाई करावी, अशा मागण्या हिंदू जनसंघर्ष समिती आणि सकल हिंदू समाजानं केल्यात। याबाबत आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यासाठी आले होते। मात्र पोलीस अधीक्षक बाहेर असल्यानं सर्वजण पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना निवेदन देण्यासाठी गेले। या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यावरून पोलीस निरीक्षक खानापुरे आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। या वादामुळे कार्यकर्ते निवेदन न देताच कार्यालयातून बाहेर पडले। यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं। पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्या या वागण्याचा हिंदू जनसंघर्ष समिती आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे। काल पहाटे हातकलंगडे तालुक्यामध्ये एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलग्यानं त्याच मदरशामधल्या एका मुलग्याचा शॉक देऊन त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला आणि प्रथम तपासात दिसून येतं की त्या मुलग्यानं जबाब दिलेला आहे की मला सुट्टी मिळावी आणि घरला जावं म्हणून त्या ठिकाणी मी तो मर्डर केलेला आहे। आणि याचा जर विचार केला तर निश्चितपणानं त्या मुलांच्या मनाच्या विरुद्ध ह्या मदरसामध्ये पोरं ठेवली जातात। आणि या अगोदरसुद्धा सन्माननीय SP साहेबांना आपण एक 8 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे की इथल्या मदरसामध्ये जी बाहेरची मुलं येतात ती कशासाठी येतात, काय शिक्षण घेतात याचा गांभीर्य घेऊन तपास करावा, पण यांनी काहीही केलं नाही। आणि या संदर्भातलं आज या ठिकाणी निवेदन द्यायला आल्यानंतर खानापुरे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन देताना त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा विषय सांगितला आणि जमावबंदीमुळं 4 लोकांच्या वर तुमचं आम्ही निवेदन घेणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी हुमदांडगापणा या ठिकाणी केलेला आहे। आम्ही समाजासाठी काम करतो आहे, आम्ही या ठिकाणी काही दंगल करायला आलेलो नाही आणि अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि रीतसर उद्या माननीय SP साहेबांना हे निवेदन आम्ही देतो आहे। यावेळी उदय भोसले, आनंद पवळ, अभिजित पाटील, विकास जाधव, VK जरग, किशोर घाटके, मनोहर सोरप, स्मिता माने, रश्मी साळोखे, कविराज कबुरे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते।